आपण एक पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं। याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय। दुसरा त्याचा अर्थ कसा होतो, काय होतो? कारण एका स्वतंत्र भारताला, ज्याचे 140 कोटी लोकसंख्या आहे, इतका महान देश, मोठा देश, तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो। आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे, व्यापारासाठी। हा व्यापार कोणासाठी आहे? म्हणजे कोणाचा व्यापार करताय, कसला व्यापार करताय? देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्त्वाचा आहे असं आपल्याला असं यांना वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना। पण त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे, सत्तेचा व्यापार केलेला आहे, आता देशाचाही व्यापार करताय। म्हणजे किंवा व्यापारासमोर यांना देश गौण वाटतोय। या नेतृत्वाला तुम्ही काय म्हणाल? या कचकाऊ आहे। म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, मरे आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला, त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे, पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाहीये, देशाला संरक्षण मंत्री नाहीये। पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे। आता त्यांच्यावरती 75ची शाल भागवतजींनी घातलेली आहे। हो, कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला 75 वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। मग ते मुरली मनोहर जोशी असतील किंवा जसवंत सिंग होते, बोले तैसा चाले आहे, अडवाणी होते, वाकडी यांची पावले, हे कळेल आता। कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत, या सगळ्या भाजप। ते पण 75 वर्षाचे ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत। त्यांनी स्वतःच सांगितलं आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे 75 वर्षांनंतर निवृत्त होण्याचा, तो ते पाळतील असं वाटतं का? म्हणून मी म्हटलं ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावले हे आता कळेल। मग मोदी आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील। बरं, पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।